नमस्कार. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला आखाड तळण्याची परंपरा पाहायला मिळते. पण त्यामागचं नक्की कारण काय हे आपण आजच्या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरी. आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये जसा जसा पावसाचा जोर वाढू लागतो तसा तसा हवेमधील गारवा देखील वाढू लागतो. तोच गारवा शरीरात देखील वाढतो. त्यालाच आपण म्हणतो वात वाढणे किंवा वात दोष दुष्ट होणे. याने होतं काय, शरीरात विविध प्रकारचे वातविकार वाढू लागतात किंवा निर्माण होऊ लागतात. तर हेच वातविकार होऊ नये किंवा झाले असतील तर ते कमी होण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला ऋतुचर्या सांगितली आहे. ऋतुचर्या म्हणजे काय की प्रत्येक ऋतूमध्ये त्या ऋतूमध्ये असणारे वातावरण, त्यानुसार आपण काय खाल्लं गेलं पाहिजे, कशा प्रकारचं वागणं आपलं असलं पाहिजे, दिवसभरातली आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, ह्याचं सविस्तर वर्णन आपल्याला त्या चर्येमध्ये मिळतं. ती म्हणजे ऋतुचर्या. तर वर्षा ऋतू जेव्हा सुरू होतो त्या ऋतुचर्यामध्ये आपल्याला आपले ऋषीमुनी काय सांगतात की अधिक प्रमाणात आपल्याला स्नेहयुक्त पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. आपल्याला स्नेहपदार्थ जर मुख्यत्वे पाहायचे झाले तर 2 पदार्थ आपल्याला अधिक प्रमाणात माहिती आहे. ते म्हणजे एकतर तूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल. तर हे पदार्थ आपण मुख्यत्वे खाऊ शकतो. ह्याने होतं काय, याचं उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजून जाईल. आपण पाहतो की एखाद्या वेळेस जर आपली त्वचा एकदम जास्त प्रमाणात कोरडी पडली तर आपण काय करतो, कोणी तिथं तेलाने अभ्यंग करतो, कोणी तूप चोळतं, कोणी मॉइश्चरायझर लावतं. त्याने होतं काय की हे जे स्नेहपदार्थ आपण त्वचेला लावले तर त्याने त्वचेतील कोरडेपणा किंवा रुक्षता ही लवकर आणि अधिक प्रमाणात कमी होऊ लागते. हाच कोरडेपणा जेव्हा शरीराच्या आतमध्ये पसरलेला आहे तर आतमध्ये देखील आपल्याला हे स्नेहयुक्त पदार्थ जर आपण खाण्यामध्ये ठेवले किंवा पावसाळ्यामध्ये बस्ती हे पंचकर्म केलं जातं, त्या माध्यमातून देखील स्नेहपदार्थ आपल्या शरीरात सोडले जातात. तर त्यांनी आपल्या शरीरात जो वाढलेला वात आहे तो झटकन कमी व्हायला मदत होते. त्यासाठी आखाड हा आषाढ महिन्यातच तळला जातो किंवा पावसाळ्यातच तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. हे आपल्याला इतर ऋतूमध्ये सापडत नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जायचं. त्यांच्याकडे जाऊन आपलं नाडी परीक्षण करून घ्यायचं आहे, आपलं पचनशक्तीचं परीक्षण करून घ्यायचं आहे, आपलं अग्नीचं परीक्षण करून घ्यायचं आहे. ह्या विविध क्रायटेरियांच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या पद्धतीचे स्नेहयुक्त पदार्थ खाऊ शकतो, किती प्रमाणात खाऊ शकतो हे त्यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायचं. आणि योग्य प्रकारे आणि योग्य पदार्थांसह आपल्याला यावर्षी आखाड तळून सेवन करायचं. धन्यवाद.